जेव्हा भारतभूमी आक्रंदत होती, मागत होती एका वीर पुत्राचे दान, मा जिजाऊंच्या पोटी जन्मला एक पुत्र महान, ज्याचं लाडाचं नाव होतं शिवबा, ज्यांना आपण सगळे ओळखतो छत्रपती शिवाजी महाराज या नावाने. आई जिजाऊ सांगू लागल्या शिवबाला भारतभूमीच्या शौर्यगाथा, रामायण, महाभारत आणि कित्येक वीरांच्या कथा. केवळ भूमीच नव्हे, मराठ्यांचा स्वाभिमानही होता गहाण. ही वेदना करीत होती बाल शिवबाला बेचैन. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वीर मावळ्यांना गोळा करून शिवबाने चेतवला त्यांच्या मनात मराठी अस्मितेचा अंगार आणि केला एक अद्भुत संकल्प, अन्यायाविरुद्ध एल्गार. मी शिवाजी शहाजी भोसले मा जिजाऊंची आणि मराठी मातीची शपथ घेतो. यापुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना हेच माझ्या जीवनाचे लक्ष्य आहे आणि आई जगदंबेच्या कृपेने मी ते मिळवेनच मिळवेन. आमचा संकल्प आहे स्वराज्य आणि केवळ स्वराज्य. हाती तलवार, अश्वस्वार व एक गोळे 15 जरी, होती शक्ती अपार. करून चढाई तोरण्यावर हिंदवी स्वराज्याचे बांधले तोरण, नाव ठेवले प्रचंडगड. शिवाजी महाराजांचा हा विजयरथ रोखण्यासाठी आदिलशहाचा सेनापती अफजल खान प्रतापगडावर पोहोचला. दगलबाज अफजल खानाने कपटाने शिवबाच्या पाठीवर वार केला, परंतु राजांच्या चिलखताने तो वार अलगद झेलला आणि क्षणात विजेच्या वेगाने शिवाजी राजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. थरथरली अवघी आदिलशाही, थरथरली दिल्लीची मोगलाई. शिवाजी महाराजांना शह देण्यासाठी औरंगजेबाचा सेनापती शाहिस्ते खान पुण्यात आला. वीर शिवाजीने शाहिस्ते खानाची बोटे छाटली. याच दरम्यान सुरतेचा मोठा खजिनाही महाराजांनी लुटला. पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाचा सरदार जयसिंगासोबत महाराज त्यांचे पुत्र बाल संभाजी राजेंना घेऊन औरंगजेबाची भेट घ्यायला आग्र्याला पोचले. तिथे दगाबाज औरंगजेबाने कपटाने त्यांना बंदी केली, परंतु वीरांना रोखू शकती ना भिंती ना तारा. महाराजांनी चतुराईने केला तिथून पोबारा. आग्र्याहून सुटका झाली. आणि यानंतर महाराजांची शुंभ शक्ती जागृत झाली. स्वराज्यातून पळून लावला अवघा मुघल आणि स्थापन केले मराठ्यांचे एक छत्री राज्य, स्वराज्य. ज्यासाठी प्राणांची आहुती दिली शिवा काशे, जीवा महाले, कान्होजी आंग्रे, तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे यासारख्या अगणित मावळ्यांनी. रायगडावर झाली अभूतपूर्व तयारी आणि अखेर तो शुभ समय आला. वैदिक मंत्रांच्या घोषात राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. रयतेचे लाडके शिवबा राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. गो ब्राह्मण प्रतिपादक, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांची ख्याती
सर्व दिशांना पसरत होती, बहरत होती. त्यांच्या तेजाचा सूर्य भारताच्या नभांगणात तळपत होता. परंतु तो दुर्भाग्याचा दिवस उजाडला. सन 1680 दिनांक 3 एप्रिल. हिंदवी स्वराज्याचा हा तळपता तारा अस्त पावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला, परंतु करोडो भारतीयांच्या हृदयात ते आजही जिवंत आहेत आणि अनंत काळ त्यांचं हे स्थान अढळ राहील.